मेडिकल उपचार करून देखील संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत असतील आणि त्याला कारण जर सर्पशाप कुंडलीमध्ये असेल, किंबहुना सर्पशाप कुंडलीत असल्यावर अनेकदा संतान प्राप्तीत अडथळे येतात असं पराशर ऋषींनी सांगितलेलं आहे, तर त्याचं निवारण होण्यासाठी जोडप्यांनी नागपंचमीचं व्रत करावं असं शास्त्रात सांगितलंय। 17 ऑगस्ट 2026 ला नागपंचमी येते। या दिवशी शास्त्रामध्ये असं सांगितलंय की घराच्या दारावरती गाईच्या शेणाने नागाचं चित्र काढावं किंवा पाटावरती मातीचा नाग बनवावा किंवा चांदीचा नाग असेल त्याची प्राणप्रतिष्ठा करावी। या नागाचं पूजन जे आहे ते षोडशोपचार पूजन किंवा पंचोपचार पूजन करावं। त्यानंतर दूध, दही, तूप, पंचामृत असेल, लाह्या असतील त्यांचा नैवेद्य नागदेवतेला अर्पण करावा। दिवसभर उपवास करावा, दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा। अशा पद्धतीने नागाचं पूजन करायला सांगितलं आणि नवनाग स्तोत्र जे मी आता सांगतोय त्याचं 9 वेळा पठण या दिवशी जरूर करावं। अनंतम वासुकी शेषम पद्मनाभंच कंबलम शंखपालन धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानांच महात्मनः सायंकाले पठेद्यस्तु प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत। असं हे अत्यंत प्रासादिक नवनाग स्तोत्र आहे, जरूर पठण करा, जेणेकरून सर्पशापामुळे संतान प्राप्तीत अडथळे जर येत असतील तर ते निश्चित दूर व्हायला मदत होईल। नमस्कार।